हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. आधी जो आपण व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन असे मी विथ ॲन्सर एक्सप्लेन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज फंक्शन डिक्लरेशन, डेफिनेशन्स, कॉल विथ एक्झाम्पल, किंवा ह्याला एक और मी क्वेश्चन सांगितलेला आहे की व्हॉट इज फंक्शन अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आणि दुसरा एक पॉइंटर विथ ॲरे, पॉइंटर विथ 1 डायमेन्शनल ॲरे आणि पॉइंटर विथ 2 डायमेन्शनल ॲरे हे सुद्धा आपण एक्सप्लेन करून पाहिले. आता हा जो क्वेश्चन आहे दुसरा काय येऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेस्टेड फंक्शनवरती. एक्सप्लेन नेस्टेड फंक्शन विथ एक्झाम्पल इन सी प्रोग्रॅमिंग फॉर 8 मार्क्स. मग तुम्हाला त्या ॲन्सरमध्ये डेफिनेशन द्यावी लागते. पहा, इन सी nested functions refers to defining one function inside another. That means, however, standard C does not support nesting function directly, unlike some other languages like Python. You cannot define a function inside another function using ANSYS or ISOC standard syntax GCC, which includes or which support that nesting function wide outer ब्रॅकेटमध्ये वाईड ओपनिंग ब्रास वाईड इनर कोड असेल तो. आणि परत एक फंक्शन आहे पहा, इनर, विच कॉल इनर फ्रॉम आउटर फंक्शन. आता इथे पण दिलेले वाईड आउटर फंक्शन्स विच इन्क्लूड्स अनादर इनर फंक्शन्स वाईड इनर अँड विच हॅविंग द कोड अनादर इनर फंक्शन्स विच कॉलिंग इनर फ्रॉम आउटर साईड. फॉर एक्झाम्पल, म्हणजे हा सिंटॅक्स होता कशा पद्धतीनं नेस्टेड फंक्शन जे वापरायचं आहे. इथे एक्झाम्पल दिलं आहे पहा, हॅश इन्क्लूड stdio.h. वाईड आउटर एक फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये हा एक प्रिंट केलं आहे इनसाइड आउटर फंक्शन. आता वाईड इनर हे एक फंक्शन घेतलं आहे विच मीन्स अ नेस्टिंग ऑफ फंक्शन्स अँड विच विल प्रिंट्स इनसाइड इनर नेस्टेड फंक्शन स्टेटमेंट. अगेन कॉलिंग द नेस्टेड फंक्शन इनर. आपला प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट होतो इंटिजर मेनपासून, विच कॉल्स द फंक्शन आउटर रिटर्न 0 अँड द आउटपुट इज. बघा एक्झिक्युशन कसं होतं, प्रोग्राम स्टार्ट्स एक्झिक्युशन स्टार्ट्स फ्रॉम द इंटिजर मेन फंक्शन, बरोबर आहे. आउटर हे जे फंक्शन आहे ह्याला कॉल केलं आहे पहा, ह्याची डेफिनेशन आहे इथं. मग तिथं प्रिंट होईल इनसाइड आउटर फंक्शन. इथं तुम्ही बघू शकता इनसाइड आउटर फंक्शन आणि परत प्रिंट होईल इनसाइड इनर नेस्टेड फंक्शन. हे आउटपुट असेल. मग इम्पॉर्टंट पॉईंट्स ह्याच्यामध्ये लिहायचं तर, नेस्टेड फंक्शन्स आर नॉट पार्ट ऑफ स्टँडर्ड सी, सो दे मे नॉट वर्क इन ऑल कंपायलर्स. यूजफुल फॉर इनकॅप्सुलेशन अँड मॉड्युलॅरिटी, especially where the inner function is only used by outer function for portable code. It's better to define functions separately. एक alternative approach है standard C. Since standard C does not allow nesting, you can simulate it using static function. तुम्ही static function वापरा त्याऐवजी, which having the code तुम्ही पाहू शकता. हॅश include stdio.h. इथं स्टॅटिक वर्ड यूज करायचा आहे. स्टॅटिक वाईड इनर महिरपी कंसात इथे प्रिंट केले पहा, प्रिंट इनसाइड इनर फंक्शन. परत वाईड आउटर हा एक दुसरा फंक्शन आहे विच प्रिंट्स इनसाइड आउटर फंक्शन स्टेटमेंट्स. आणि ह्या फंक्शनमधून आणखीन दुसऱ्या एक फंक्शनला कॉल केलं गेलेलं आहे विच इज सिम्युलेट द नेस्टेड कॉल. दॅट मीन्स इनर फंक्शन अँड द इंटिजर मेन आउटर रिटर्न 0. इथे प्रोग्राम एक्झिक्युशन विच स्टार्ट्स फ्रॉम द इंटिजर मेन फंक्शन. आउटर फंक्शन ह्याला कॉल झालेला आहे, कॉल केलेला आहे, त्यामुळे इथं प्रिंट होणार इनसाइड इनर फंक्शन आणि परत इनसाइड आउटर फंक्शन असं प्रिंट होईल. मग कन्क्लुजन काय, सो द नेस्टेड फंक्शन्स आर नॉट स्टँडर्ड इन सी बट GCC अलाउज देम. GCCमध्ये ते अलाव केलेलं आहे. सो दे कॅन इम्प्रूव्ह द कोड क्लॅरिटी बाय कीपिंग हेल्पर फंक्शन इनसाइड पेरेंट फंक्शन्स. अँड फॉर पोर्टेबिलिटी यूज सेपरेट फंक्शन्स डेफिनेशन आउटसाइड. मग आता हे जे प्रश्न जे आहे तो होता नेस्टेड फंक्शनसाठी. आणि आता हा जो आहे दुसरा, एक्सप्लेन रिकर्सिव्ह फंक्शन्स विथ एक्झाम्पल. रिकर्सिव्ह म्हणजे काय ह्याची डेफिनेशन देणं गरजेचं आहे. सो द रिकर्सिव्ह फंक्शन इज अ फंक्शन दॅट कॉल
itself. A function that call itself is called as the recursive function to solve a smaller instance of the same problem. So this continues until a base condition is met. We stop the recursion. जोपर्यंत आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळत नाही आहे, पाहिजे ते आपली गोल आपलं साध्य होत नाही, तोपर्यंत ते रिकर्सिव्ह कॉल करत जाणार फंक्शन. मग त्याचे की कॉन्सेप्ट जर सांगायचे झाले, सो द रिकर्सिव्ह केस, द फंक्शन कीप कॉलिंग इटसेल्फ. बेस केस, अ कंडिशन वेअर द फंक्शन स्टॉप्स कॉलिंग itself to prevent the infinite recursion. Syntax असा आहे पहा, return time, function name, parameter. If base condition, return result, else return function name, smaller problem. For example, factorial of number, ह्याचा प्रोग्राम द्यायला तुम्हाला काही हरकत नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही डेफिनेशन द्याल, डेफिनेशन दिल्यानंतर त्याचे कन्सेप्ट द्याल, नंतर सिंटॅक्स लिहा की रिकर्सिव्ह फंक्शन कसं डिक्लेअर करायचं असतं किंवा कसं डिफाईन करायचं आहे. रिटर्न टाईप, फंक्शन नेम, पॅरामीटर्स. इथं कोड आहे पहा, इफ कंडिशन, बेस कंडिशन, रिझल्ट करा ते रिटर्न, किंवा एल्स रिटर्न फंक्शन नेम, स्मॉलर प्रॉब्लेम. फॅक्टोरियल ऑफ नंबरचं इथं एक्झाम्पल दिलं तर इन हॅश इन्क्लूड stdio.h, this program which uses the recursive function to calculate the factorial which having the type integer factorial in bracket integer n. हे पॅरामीटर आहेत पहा. इथे कोड आहे if n n equal to 0 or n equal to 1, which is the base case, return 1, else return into factorial n minus 1, which is a recursive case. बरोबर. सो इंटिजर मेन हिअर नम इक्वल टू 5 आधी डिक्लेअर केले पहा. रिझल्ट फॅक्टोरियल ऑफ नम, मग इथं फंक्शनला कॉल केलं आहे, इथं वर्कआउट होणार जोपर्यंत प्रिंट एफ फॅक्टोरियल ऑफ पर्सेंटाईल डी. इथं पर्सेंटाईल डी म्हणजेच काय, पर्सेंटाईल डी वापरला इंटिजर डेटा टाईपमुळं. पर्सेंटाईल डी म्हणजेच काय, इथं 5 असणार आहे. मग त्याचा रिझल्ट जो आहे फॅक्टोरियल ऑफ 5 इज 120 असं येईल. मग एक्सप्लेनेशन जर द्यायचं झालं तर लेट ट्रेस फॅक्टोरियल ऑफ 5 इंटू फॅक्टोरियल ऑफ 4, परत फॅक्टोरियल 4 इंटू 3, फॅक्टोरियल 3 इंटू 2, फॅक्टोरियल 2 इंटू 1, फॅक्टोरियल 1 इक्वल टू बेस 1. देन द व्हॅल्यूज आर रिटर्न बॅक ऑफ फॅक्टोरियल ऑफ 2 इंटू 1 इक्वल्स टू 2, फॅक्टोरियल ऑफ 3 इंटू 2 इक्वल टू 6, फॅक्टोरियल ऑफ 4 इंटू 6 24, and factorial of 5 equals to 5 into 24 120. So the advantage of recursion, which simplifies the code for problems like factorial, Fibonacci, tree traversal, etc., reduces complex iterative logic. Disadvantage, which uses more memory due to function called stack, risk of stack overflow if base case is not properly defined. In the case of conclusion, जर तुम्हाला जर कन्क्लुजन तिथं काढायचं असेल तर रिकर्सिव्ह फंक्शन्स आर पॉवरफुल टूल्स इन सी प्रोग्रामिंग दॅट सिम्प्लिफाय प्रॉब्लेम सॉल्विंग बाय ब्रेकिंग प्रॉब्लेम्स इंटू स्मॉलर सिमिलर प्रॉब्लेम्स विच करेक्ट द बेस केसेस आर इसेन्शियल टू प्रिव्हेंट इनफायनाईट लूप. आता हे जे झाले चॅप्टर फर्स्टसाठी जे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत ते मी सॉल्व करून सांगितले आहेत किंवा एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला मी दिलेले आहेत. आणि आता हे जे नेक्स्ट 2 चॅप्टर आहे, चॅप्टर 2साठीच्या कसे प्रश्न विचारतील की तिथं स्ट्रक्चर आहे, तुम्हाला फाईल हँडलिंग पण आहे. मग स्ट्रक्चरवरती कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. एक्सप्लेन स्ट्रक्चर विथ एक्झाम्पल इन सी प्रोग्रामिंग किंवा इन सी असा प्रश्न येऊ शकतो. तर तिथं तुम्हाला एक 8 मार्कासाठी असेल तर इथं तुम्हाला डेफिनेशन देणं गरजेचे आहे. इन सी अ स्ट्रक्चर इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स. बघा, स्ट्रक्चर इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स. तुम्ही जे सुरुवातीला सेम फर्स्टला जे पाहिलं ते प्री डिफाईन्ड डेटा टाईप होते, बरोबर. इनबिल्ट डेटा टाईप होते की जे तुम्ही यूज केले. पण आता युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स तयारच करायचे आहेत ते बाय युजिंग द स्ट्रक्चर. दॅट मीन्स इट इज अ structure is a user defined data types that allows grouping variables of different data type, right? So the array, what is the definition of array? Which grouping same data types elements, right? But a structure, here is the difference. Please keep in mind that here is the difference between array and the structure, right? So a structure is a user defined data types that allows grouping variable of different data types under one name, right? So it is
used to represent a record of or collection of related information. So you can write here the syntax first. Structure, struct कीवर्ड यूज करायचा आहे. स्ट्रक्चर नेम महिरपी कंसात त्याच्यामध्ये डेटा टाईप मेंबर फर्स्ट, डेटा टाईप मेंबर टू. बट दीज आर द डेटा टाईप्स different, these are the elements of different data types which can be encapsulated in that structure. आता फॉर एक्झाम्पल घ्या, आपल्याला एखादं स्टुडंटचं रेकॉर्ड आपल्याला तयार करायचं आहे बरोबर. स्ट्रक्चर असं म्हणजे रेकॉर्ड हे करायचं आहे सगळं. मग त्याच्यामध्ये आय डी असेल, नेम असेल आणि मार्क्स पण असतील बरोबर. तर आता पहा इथं कोड आहे हॅश इन्क्लूड stdio.ts. त्याच्यामध्ये स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये इंटीजर आय डी, परत कॅर नेम, फ्लोट मार्क्स. आता इथे स्टुडंट S1 वी आर गोइंग टू assigning a value S1.id equals to 101, string CPY S1.name having alias S1.marks equal to 89.5. आता इथं आपण व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहेत राईट. आणि आता त्या ज्या व्हॅल्यू असाइन केल्या होत्या त्या व्हॅल्यू आता डिस्प्ले करायच्या बरोबर. म्हणून इथं प्रिंट स्टुडंट आय डी, नेम, मार्क्स हे केलं जाईल. मग एक्सप्लेनेशन जर द्यायचं झालं तर स्ट्रक्ट स्टुडंट इज अ स्ट्रक्चर विथ 3 मेंबर. सी, स्ट्रक्ट स्टुडंट इज अ स्ट्रक्चर हॅविंग 3 मेंबर्स, आय डी, नेम अँड मार्क्स. S1 is a variable of type struct student. S1 is a variable of type struct student. Struct studentचा S1 हा एक variable create केला आहे. String copy strcpy is used to copy a string to the name field since name is a character array, right? So we then print the values of the structure member. इथं स्ट्रक्चर इथं ह्याच्यामध्ये रेकॉर्ड जे आहे आपण रिप्रेझेंट करणार आहोत त्याच्यामध्ये हे जे इंट आय डी आहे, कॅर नेम आहे, फ्लोट मार्क्स आहे, ह्याच्यासाठी आधी असाइन केले व्हॅल्यू S1 डॉट ऑपरेटर वापरलं आहे S1.id. म्हणजे तुम्हाला वाटेल ना की S1 म्हणजे काय. मी आणखीन एकदा सांगू इच्छिते की S1 विच इज व्हेरिएबल ऑफ टाईप स्ट्रक्ट स्टुडंट राईट. सो ॲडव्हान्टेज तुम्ही तिथं द्या. ग्रुप मल्टिपल रिलेटेड व्हेरिएबल टुगेदर which improve code readability, maintainability, which is useful for creating complex data type like records, students and employee. Conclusion किंवा त्याच्या रिलेटेड जर लिहायचं झालं तर स्ट्रक्चर इन C which helps manage and organize data efficiently by allowing the combination of variables of different types into a single unit which makes the program more logical and modular. आता हे झालं सिम्पल स्ट्रक्चर. एक्सप्लेन द स्ट्रक्चर इन C विथ एक्झाम्पल. तर ते तर तुम्हाला हे सगळं लिहिता आलं पाहिजे, समजलं पाहिजे की काय आपल्याला लिहिणं गरजेचं आहे काय नाही. सेकंड जे आहे ते एक्सप्लेन नेस्टिंग ऑफ स्ट्रक्चर इन C विथ एक्झाम्पल. डेफिनेशन द्या की नेस्टिंग ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच काय. नेस्टिंग ऑफ स्ट्रक्चर विच मीन्स इन्क्लुडिंग वन स्ट्रक्चर इनसाइड अनादर स्ट्रक्चर्स ॲज अ मेंबर म्हणून त्या स्ट्रक्चरमध्ये दुसरं स्ट्रक्चर हे असाइन केलेलं आहे किंवा इन्क्लूड केलेलं असतं. दिस हेल्प्स इन क्रिएटिंग मोर कॉम्प्लेक्स डेटा टाईप्स दॅट क्लोजली रिप्रेझेंट्स रिअल वर्ल्ड एंटिटीज. सो आता नेस्टेड स्ट्रक्चरच का वापरायचं. टू रिप्रेझेंट हायरार्चिकल डेटा. फॉर एक्झाम्पल an employee with an address. Second one, to keep code organized and modular. Third, to model real world relationship within data. मग सिंटॅक्स काय आहे नेस्टेड स्ट्रक्चरचा. स्ट्रक्ट इनर त्याचे मेंबर्स आहेत पहा. परत स्ट्रक्ट आउटर विच हॅविंग द मेंबर. स्ट्रक्ट इनर व्हेरिएबल नेम. फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की जिथे ॲड्रेस विच इज अ पार्ट ऑफ द एम्प्लॉई. आता पहा हॅश इन्क्लूड stdio.h, परत हॅश इन्क्लूड string.h. इथं एक इनर स्ट्रक्चर जे आहे ते डिफाईन केलं आहे पहा. त्याच्यामध्ये दोन हे घेतले डेटा टाईप्स कॅर आणि इंटीजर विच इन्क्लूड्स ऑल द डिटेल्स अबाउट द एम्प्लॉई. परत आउटर स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्ट एम्प्लॉईचं ते राहिलेले जे काही डेटा आहेत ते पण घेतले. इंटीजर आय डी असेल, कॅर असेल, नेम, इथं स्ट्रक्ट ॲड्रेस. सो इंटीजर मेन
विच आता आपण हे व्हॅल्यू असाइन करूया. E1 डॉट आय डी हिअर E1 विच इज द व्हेरिएबल ऑफ स्ट्रक्ट एम्प्लॉई. strcpy E1 डॉट नेम विच डिस्प्ले म्हणजे आपण इथं असाइन केलं आहे जॉन. परत E1 डॉट ॲड्रेस सिटी इथं दिले मुंबई, ॲड्रेस दिला आहे 4001, पिन नंबर वगैरे दिलेला आहे. मग आता हे जे आपण असाइन केलेलं आहे ते फक्त डिस्प्ले करायचं आहे. इथं प्रिंट लिहायचं एम्प्लॉई आय डी %d /n E1 डॉट आय डी. बरोबर. सो प्रिंट अजून नेम केलं आहे, सिटी केलं आहे, पिन केलं आहे. बरोबर. मग आता एक्सप्लेनेशन जर द्यायचं झालं तर स्ट्रक्ट ॲड्रेस इज नेस्टेड इनसाइड स्ट्रक्ट एम्प्लॉई ॲज अ मेंबर ॲड्रेस. E1 is a variable of type struct employee. We can access the nested structure member using the dot operator. For example, the E1 dot add address city, which makes the structure more organized and readable, right? So the benefits of the structure when we are going to use in C programming languages, which helps in organizing related data together. Second, makes data management easier for complex records, which improves the modularity and code clarity. Conclusion, as in the case of the nesting of structure, which allows one structure to be used inside another. I would like to explain again. Nesting of structure which allows one structure to be used inside another. So enabling the better representations of real world entities and improving the structure and design of the C program. आता पहा महत्त्वाचं आणखीन आहे ह्याच्यामध्ये स्टेट डिफरंट डायनॅमिक मेमरी अलोकेशन फंक्शन की ह्याच्यामध्ये मॅलॉक, कॅलॉक अँड फ्री रिअलॉक इन सी. सो द डेफिनेशन डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय तर डायनॅमिक मेमरी अलोकेशन इन सी allow the programmer to allocate the memory during the runtime using the special functions defined in the stdlib.h किंवा स्टँडर्ड library.h हेडर फाईल जे आहे त्याच्यामध्ये. सो इट इज युजफुल वेन द अमाऊंट ऑफ मेमरी रिक्वायर्ड इज नॉट नोन इन ॲडव्हान्समध्ये जे काही यूज होणार आहे ती मेमरीबद्दलची रिक्वायर्ड माहिती हे माहीत नाही आहे. बरोबर. मग आता मेन डायनॅमिक मेमरी अलोकेशन फंक्शन्स कोणकोणते आहेत तर मॅलॉक एक आहे विच अलोकेट अ स्पेसिफाईड नंबर ऑफ बाइट्स ऑफ मेमरी विच रिटर्न्स अ पॉइंटर ऑफ टाईप वाईड जेनेरिक पॉइंटर विच नीड्स टू बी टाईपकास्ट. मेमरी इज नॉट इनिशलाइज विच कंटेन्स द गार्बेज व्हॅल्यूज. इथं सिंटॅक्स आहे पहा. पॉइंटर इक्वल्स टू डेटा टाईप मॅलॉक साईज इन बाइट्स. एक्झाम्पल इंटीजर पॉइंटर p इक्वल्स टू इंटीजर पॉइंटर मॅलॉक 5 इंटू साईज ऑफ इंटीजर विच allocates डायनॅमिक मेमरी फॉर 5 इंटीजर. बरोबर. पहा डायनॅमिक मेमरी फंक्शन्स कोणते आहेत आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय तर डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे असं लिहायचं की डायनॅमिक मेमरी अलोकेशन इन सी विच अलाउज द प्रोग्रामर जे आपण प्रोग्राम तयार करतो प्रोग्रामर टू अलोकेट मेमरी अलोकेट करणं ड्युरिंग रन टाईम युजिंग स्पेशल फंक्शन्स defined in the standard library.h header file. It is useful when the amount of memory required is not known in advance. मग हे एक्सप्लेन केलं पाहिजे मॅलॉक, कॅलॉक, फ्री अँड रिअलॉक. बरोबर. तर मॅलॉक फंक्शन जे आहे विच अलोकेट्स अ स्पेसिफाईड नंबर ऑफ बाइट्स हे जे स्पेसिफाईड करण्यासाठी अलोकेट करण्यासाठी मॅलॉक फंक्शनचा वापर केला जातो विच रिटर्न्स द पॉइंटर ऑफ वाईड टाईप विच मेमरी इज नॉट इनिशलाइज. सिंटॅक्स इथं मगाशी एक्सप्लेन केला आहे. आता कॅलॉक फंक्शन जे आहे तर विच इज कंटिन्युअस अलोकेशन विच अलोकेट्स मेमरी फॉर ॲन ॲरे ऑफ इलेमेंट्स. सी कॅलॉक फंक्शनचा यूज काय आहे तो ॲलोकेट्स मेमरी फॉर ॲन ॲरे ऑफ इलेमेंट्स. मॅलॉक जे आहे ते पॉइंटरसाठी यूज केलं आहे. कॅलॉक हे कशासाठी यूज केलं आहे तर ॲलोकेट्स द मेमरी फॉर ॲन ॲरे ऑफ इलेमेंट्स विच इनिशलाइज all memory blocks to 0, right, because it is used in array, right. So the more suitable for arrays where initialization is needed. For example, pointer data type into calloc, number of elements, size of each element. Free function जे आहे for which that means the free allocated memory which frees the memory previously allocated by malloc and calloc functions which help avoid memory leak होऊ नये याचं हे केलं जातं पाहिलं जातं जास्तीत जास्त. आणि याचा सिंटॅक्स जे आहे तो फ्री पॉइंटर फॉर रिअलोकेट मेमरी विच चेंजेस द साईज ऑफ द मेमरी ब्लॉक
already allocated by malloc or calloc. So it can increase or decrease size. It has a syntax ptr equal to data type pointer realloc pointer new size in bytes. For example, इथं तुम्ही बघू शकताय. So thank you so much for joining today's lecture. Have a nice day to all. Thank you.